प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या काही आठवड्यांपासून आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय यावर मनन करीत असताना आपण अनेक अशी वचने पाहिली, अनेक अशी विश्वासवीर पाहिली. हा अध्याय जणू काही आम्हाला एखाद्या जिन्याप्रमाणे दिसतो आणि प्रत्येक विश्वासवीर त्या जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून एक ह्या आजही या विश्वासवीरांच्या जीवनातील काही गोष्टी पाहत असताना आज 15वी पायरी चढण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ते देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण तसं होण्यास प्रभू मदत करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 23 आपण पुन्हा वाचूया. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 23. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेविले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये कृपेने गेल्या आठवडी आपण यातील पहिला मुद्दा आपण बघितला होता की त्यांनी त्याला कुणी आमराम आणि योखबेदनी मोशेला विश्वासाने लपवून ठेविले. आणि त्यांचा विश्वास कशा प्रकारे होता, त्यांचा विश्वास कोणावर होता, आणि तो विश्वास एकच होता कारण ते कुटुंब देवाच्या नियमाने जोडले गेलेलं होतं. आणि म्हणूनच आज आपण त्याचा दुसरा भाग पाहण्याचा प्रयत्न करू, ते म्हणजे कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले. मग पुन्हा प्रश्न, कोणी पाहिले? त्याचं उत्तर, आमराम आणि योखबेद या दोघांनी देखील त्या मुलाला पाहिलं, मोशेला पाहिलं. निर्गम 2:2 मध्ये हा सर्व भाग आम्हाला त्या ठिकाणी दिसतो की ती स्त्री गर्भवती झाल्यावर तिला मुलगा झाला आणि ते बालक सुंदर आहे असे तिने पाहिले, किंबहुना त्या दोघांनी पाहिले. प्रियांनो, त्या दोघांनी त्या बालकाला पाहिलं आणि त्यांच्या मुखातून एकच उद्गार की ते बालक, ते मूल सुंदर आहे. प्रियांनो, का त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून ते बालक सुंदर आहे? कारण ते देवाच्या नियमाने जोडलेले आहे, म्हणून त्यांचे विचार एक आहे. प्रियांनो, त्यांचे विचार एक आहे, त्यामुळे त्यांच्या मुखातील शब्द एक आहे. आणि मुखातील शब्द एक असल्यामुळे ते शब्द देवाच्या गौरवासाठी आहे. प्रियांनो, आणि म्हणून ते बालक सुंदर आहे असे त्यांनी पाहिले. सुंदर हा शब्द जर पवित्र शास्त्रात पहिल्यांदा आला असेल तर तो उत्पत्तीच्या ग्रंथात 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये आलेला आहे. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे जमिनीतून उगविली. 2 शब्द, सुंदर आणि उपयोगी. कोण सुंदर आहे? जे कशासाठी तरी उपयोगी येतात, कुणासाठी तरी उपयोगी येतात. जो कोणी उपयोगी येतो तो प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या दृष्टिकोनातून सुंदर आहे. प्रियांनो, ते अन्नासाठी उपयुक्त असलेली झाडे आहेत. प्रियांनो, आज या जगामध्ये अनेक झाडे आहेत, किंबहुना तुम्ही आणि मी त्या झाडांप्रमाणे आहोत. प्रभूची इच्छा आमच्याकडून हीच आहे की अन्नासाठी जे उपयोगी आहेत तो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विश्वासणारा सुंदर असा आहे. प्रियांनो, जगातील लोकांची सुंदरतेची व्याख्या किंवा सुंदरतेचं स्पष्टीकरण वेगवेगळं असू शकतं. कोण काळा, कोण गोरा, कोण नकटा, कोण चपटा, कोणाचे उंची कमी, कोणाची उंची जास्त. अशा प्रकारे सुंदरतेची व्याख्या किंवा स्पष्टीकरण आहे. परंतु योखबेद आणि आमराम देवाच्या दृष्टिकोनातून पाहत असताना ते म्हणतात की ते बालक, ते मूल सुंदर आहे. प्रियांनो, आम्ही कधीतरी एखाद्या बालकाला, एखाद्या मुलाला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो असेल, मुलीला भेटायला गेलो असेल किंवा त्यांच्या घरी गेलो असेल, जर आम्ही गेल्यानंतर काय म्हणतो आम्ही? अरे वा, काय सुंदर आहे मूल. ते गोरं असू शकतं, ते काळं असू शकतं.
त्याच्या नाकाविषयी कोण बोलतं, अरे वा काय धारदार नाक आहे, काय डोळे तेजोमय आहेत. कदाचित आणखी काहीतरी कोणतरी म्हणतं, अरे ती तो आईवर गेला, ती आईवर गेली. कोण म्हणतं तो बापावर गेला. तर अनेक अशा गोष्टी ज्यावेळेस आम्ही मुलाकडे पाहतो, मुलीकडे पाहतो, त्यावेळेस आमच्या मुखातून एक उद्गार निघतात. परंतु आमराम आणि योखेबेदकडून एकच उद्गार, ते बालक सुंदर आहे. त्याच्या नाकाविषयी, त्याच्या डोळ्याविषयी, त्याच्या केसांविषयी, त्याच्या वर्णाविषयी काही एक लिहिलेलं नाही प्रियांनो. परंतु एकच शब्द, ते बालक सुंदर आहे. का माहितीये का? कारण जसं उत्पत्ती 2 आणि 9 मध्ये आम्ही वाचलं, कोण सुंदर आहे? जो उपयोगी ठरतो. मोशे पुढे जाऊन देवाच्या राष्ट्रासाठी, देवाच्या लोकांसाठी उपयोगी ठरणार होता. आणि म्हणून जो उपयोगी ठरणारा जो मोशे आहे, जो बालक अवस्थेमध्ये आहे, तो त्याच्या आईबापाच्या दृष्टिकोनातून सुंदर आहे. एवढंच नाही, ज्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये येतो 7वा अध्याय 20व्या वचनामध्ये याच मोशेचं वर्णन करत असताना देव म्हणतो की माझ्या दृष्टिकोनातून तो अतिशय सुंदर आहे. सुंदरच्या पुढे प्रभूचा आत्मा अतिशय हा शब्द वापरतो. अतिशय सुंदर आहे. का? कारण जेव्हा तो बालक होता त्यावेळेस तो सुंदर होता निश्चित, परंतु त्याच्या जीवनामधून जे प्रभू कार्य करू इच्छित होता ते अजून पूर्ण झालं नव्हतं, म्हणून तो सुंदर आहे. परंतु ज्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्मा स्तेफनाच्या द्वारे लिहित आहे की तो अतिशय सुंदर आहे. का? कारण मोशेने आपल्या जीवनात प्रभूच्या योजना, प्रभूचे संकल्प पूर्ण केलेले आहेत प्रियांनो. इस्रायल राष्ट्राला फारोच्या गुलामीतून बाहेर काढलेलं आहे. त्या अरण्याच्या प्रवासामध्ये त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांची कुरकुरा असो, त्यांचा बंड असो, सर्व काही त्यांनी झेललेलं आहे. म्हणून पवित्र आत्मा कित्येक वर्षानंतर स्तेफनाच्या मुखातून म्हणतो की तो माझ्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. प्रियांनो, आज प्रभूचा आत्मा आमच्याविषयी काय म्हणत आहे? आम्ही कोणासाठी उपयोगी ठरत आहोत का? का प्रभू आमच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत का? कदाचित योजना आखल्या असेल तर निश्चित प्रभूच्या दृष्टिकोनातून आम्ही सुंदर आहोत. परंतु त्या योजना ज्या आखलेल्या आहेत, काही गोष्टी आमच्यासाठी प्रभूने राखून ठेवलेल्या आहेत, त्या जर आम्ही पुढे पुढे घेऊन जात आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहे, चालत आहे, त्याचं अनुकरण करत आहे, देवाच्या राज्यामध्ये लोकांना आणत आहे, लोकांना तारणापर्यंत पोहोचवत आहे, तर प्रभूच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी अतिशय सुंदर आहे. प्रभू आमचा वर्ण पाहत नाही, आमची उंची पाहत नाही, आमचे डोळे, नाक, आमचं केस किती आहेत, आमचं उंची किती आहे, काहीही पाहत नाही. जो देवाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे, देवाच्या कार्यात सक्रिय आहे, तो प्रत्येक विश्वासणारा बहीण किंवा भाऊ देवाच्या दृष्टीने सुंदर आहे. मोशे का सुंदर आहे? कारण तो देवाच्या कार्यामध्ये उपयुक्त ठरलेलं पात्र आहे. माझ्याबरोबर 1 राजे काढू आपण आणि 17वा अध्याय आणि त्याचं 1 ते 5 ही वचने. त्या ठिकाणी देवाच्या दासाविषयी असं लिहिलेलं आहे. शीर्षक आहे दुष्काळाविषयी एलियाचं भविष्य. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ मी वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व देशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यांस आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. प्रभूने कावळ्यांच्या बाबतीत एक योजना आखली. प्रभूने एलियाच्या बाबतीत एक योजना आखली. प्रभूने एलियाला करीत या त्या ओहळा नजीक राहावयास लावले, परंतु अन्नाचा पुरवठा करणारे कावळे आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. कावळे त्या ठिकाणी असं लिहिलं आहे वचन 5, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. सकाळ आणि संध्याकाळ मांस आणि भाकर पुरवणारे कावळे.
त्यांच्या स्वभावाशी अतिशय विरुद्ध अशा गोष्टी प्रभू त्या कावळ्यांना कराव्यास लावत आहे. त्यांच्या चोचीमध्ये तो भाकरीचा तुकडा, चोचीमध्ये मांस. काही अशा कावळ्यांच्या विभागाला प्रभूने सांगितलं असेल. परंतु ते जात असताना, उडत असताना कदाचित समोरून येणारे कावळे म्हणत असेल, अरे तुम्ही कोणाला घेऊन जात आहे? ते म्हणत असेल की आम्ही देवाच्या कार्यामध्ये सहभागी आहोत. ते पुढे पुढे गेले आणि त्यांनी एलियाला ते दिलेलं आहे. यातून काय दिसतं प्रियांनो? कावळा, आज तुम्ही म्हणू शकता का, मी म्हणू शकतो का कावळा सुंदर आहे? नाही. का त्याचा रंग कसा आहे? तो कशावर बसतो? तो दुर्गंधीमध्ये असतो. त्याचा आवाज कर्कश आहे. परंतु प्रियांनो, या ठिकाणी कावळा आपल्या देवाच्या दासाला आपल्या चोचीमध्ये मांस आणि भाकर घेऊन जात आहे. काय लिहिलेलं आहे उत्पत्ती 2 आणि 9 मध्ये? की ते सुंदर आहे का? अन्नासाठी उपयोगी ठरलेले झाड आहेत, अन्नासाठी उपयोगी ठरलेले कावळे आहेत. दृष्टिकोनातून ते अतिशय सुंदर आहेत. आज आम्ही कावळे जे देवाच्या मंडळीची भूक भागवणारे आहेत का? तहान भागवणारे आहेत का? अन्न पुरवठा करणारे तुम्ही आणि मी कावळे आहोत का? तर प्रभू आमच्याविषयी म्हणू शकेल की तुम्ही अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. उत्पत्तीच्या ग्रंथात आपण येऊ 12व्या अध्यायामध्ये आणि वचन 11 काढूया. जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 11. देवाच्या दासाचा प्रवास आम्हाला या ठिकाणी दिसतो. त्याचं नाव अब्राहम. आणि वचनामध्ये आम्ही ज्यावेळेस 11व्या वचनात येतो, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की वचन 10 पासून, पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राहम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. तो मिस्रात प्रवेश करणार, तो तो आपली बायको सारा हिला म्हणाला. काय म्हणाला? पहा, तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. अब्राम आपल्या पत्नीला म्हणतो, तू दिसावयाला सुंदर आहेस. एक 65 वर्षाची वृद्ध स्त्री तिला 75 वर्षाचा वृद्ध पती म्हणतो की तू दिसावयास सुंदर आहे. का सारा सुंदर होती? त्याच्या दृष्टिकोनातून गेल्या दिवसामध्ये आपण अगदी खोलावर पाहिलं. परंतु 1 पेत्र 3 अध्याय आणि 3 ते 6 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 1 पेत्र 3 अध्याय आणि 3 ते 6 मध्ये, तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी. साराची सुंदरता ह्याच्यामध्ये होती का? नाही प्रियांनो. तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभिवंत असत. जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात. जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. प्रियानो, तिची सुंदरता आज्ञेमध्ये होती, अधीनतेमध्ये होती प्रियानो. आणि जी स्त्री पतीच्या अधीनतेत राहते ती मरेपर्यंत त्याच्या दृष्टिकोनातून सुंदर राहते. परंतु तिकडे न जाता मी दुसऱ्या गोष्टीकडे आपलं मन वळू इच्छितो, विचाराकडे मन वळू इच्छितो की जो देवाच्या कार्यासाठी उपयोगी ठरतो तो सुंदर आहे. प्रभूच्या कार्यामध्ये सहभागी झालेला अब्राहम दिसतो. कारण उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात, तू आपल्या बापाचं घर सोड, नातेवाईक सोड, सर्वस्व सोड, मी सांगेल त्या देशात जा. प्रियांनो, अब्राहमाने लगेच पावलं उचलली, बाहेर गेला. त्याच्या मागोमाग त्याची पत्नी गेली. प्रभूच्या कार्यात सहभागी झालेली पत्नी आम्हाला दिसते. काय दिसतं? की देवाच्या कार्यात सक्रिय असलेला पती आणि पतीच्या बरोबर सक्रिय असलेली पत्नी. आणि म्हणून देवाच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे पतीच्या दृष्टिकोनातून सारा सुंदर आहे. प्रियांनो, आज मला असो किंवा तुम्हाला असो, देवाने जे पाचारण केलेलं आहे, जी सेवा दिलेली आहे, त्या सेवेत जर तुम्ही आणि मी सक्रिय असेल आणि माझ्याबरोबर माझी पत्नी जर सक्रिय असेल, तर
माझ्या दृष्टिकोनातून असो किंवा देवाच्या दृष्टिकोनातून असो, ती सुंदर आहे. सुंदर कोण? जे देवाच्या कार्यासाठी उपयोगी ठरतात. ती झाडं उपयोगी ठरली अन्नासाठी, ते कावळे उपयोगी ठरले अन्नासाठी, मोशे उपयोगी ठरला इस्रायल राष्ट्रासाठी, मोठ्या मुक्तीसाठी. सारा आपल्या पतीबरोबर एक देवाने निवडलेला, योजिलेलं जे राष्ट्र आहे, नगर आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी सारा उत्सुक आहे आपल्या पतीबरोबर. पुढे आपण पाहू आणखी एक स्त्री, तिचं नाव एस्तेर. एस्तेरच्या विषयी आपण पाहतो, एस्तेर 2 अध्याय आणि वचन 7 मध्ये तिच्याविषयी देखील प्रभू काही गोष्टी सांगत आहे. बघा बरं, एस्तेर 2 अध्याय आणि वचन 7. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदसा उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. त्याने म्हणजे कोणी? मर्दखयाने. आणि त्या ठिकाणी तिला आईबाप नव्हते असं लिहिलेलं आहे. आईबाप नसलेली अशी मुलगी एस्तेर, आणि तिचा पालन पोषण कुणी केलेलं आहे? त्या चुलत्याने केलेलं आहे. त्या ठिकाणी लिहिलं आहे, त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदसा उर्फ एस्तर हिचे पालन पोषण केले. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती अशी होती. प्रभूचा आत्मा लिहित आहे, ती मुलगी सुंदर प्लस रूपवती होती. त्या ठिकाणी वचन 7 मध्ये एक गोष्ट आलेली आहे, पालन पोषण. एस्तेरचं पालन पोषण जर आम्ही पूर्ण अध्याय जर बघितला, आम्हाला वेळ नाहीये, परंतु एस्तेरचं पालन पोषण देवाच्या वचनात झालेलं आहे, देवाच्या भयामध्ये झालेलं आहे, देवाच्या आज्ञेत झालेलं आहे. देवाची इच्छा काय आहे मनुष्याप्रती, इस्रायल राष्ट्राविषयी, त्या ठिकाणी एस्तेरला सर्व काही माहिती आहे. आणि ज्याचं पालन पोषण देवाच्या नियमामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आज्ञेमध्ये, देवाच्या संकल्पामध्ये होते, ती प्रत्येक मुलगा असो मुलगी असो, ती देवाच्या दृष्टीने सुंदर व रूपवती आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, ज्यावेळेस तिला तिकडे नेण्यात आले राजासमोर, त्यावेळेस वचन 8 मध्ये राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शुशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आले. एस्तर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे तिच्या ताब्यात दिले. वचन 9, ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला. अनेक मुली आहेत तिथे, अनेक मुली आहेत, परंतु त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली, राजाला पसंत पडली. का? कारण तिचं पालन पोषण देवाच्या वचनामध्ये झालं होतं. देवाची कृपा, देवाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि ज्याच्या मुखावर देवाचं तेज आहे, तो 100 अशा लोकांमध्ये तो उठून दिसल्याशिवाय राहणार नाही. ती मुलगी सुंदर होती, एवढंच नाही तर ती रूपवती होती, कारण तिचं पालन पोषण देवाच्या भयेत, देवाच्या आज्ञेत झाले होते. एवढंच नाही तर ती देवासाठी उपयोगी देखील ठरणार होती. ज्यावेळेस आम्ही वचन अध्याय 4 कडे येतो, क्षमा करा 3 कडे येतो, आणि 3 आणि 8 आणि 9 मध्ये आम्ही पाहतो की इस्रायल राष्ट्राविरुद्ध हामान नावाचा जो अहश्वेरोशचा राजाचा एक सरदार होता, त्याने एक ठराव मांडला. आणि वचन 8 मध्ये असं दिसतं, हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून राहणाऱ्या देशोदेशीच्या लोकांमध्ये पांगलेले व बिखरलेले एक राष्ट्र आहे. ते कोणत्या राष्ट्राविषयी लिहित आहे? इस्रायल राष्ट्राविषयी. त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्याहून भिन्न आहेत. का भिन्न आहेत? तर ते देवाच्या कायद्यानुसार चालणारे आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत, म्हणून त्यास राहू देणे राजाच्या हिताचे नाही. वचन 9, राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा. जे देवाच्या कायद्यानुसार चालतात त्यांचा नाश करावा असा प्रस्ताव हामान घेऊन आलेला आहे अहश्वेरोशाकडे. त्याच्या अगोदरच एस्तेरची नियुक्ती झालेली आहे. प्रियांनो, जसं हे कळालं मर्दखयाला, त्यावेळेस त्याची धडपड चालू झाली एस्तेरला भेटावयाची. आणि मग तो एस्तेरला निरोप देतो की तू राजाकडे जा आणि राजाची मर्जी राख, त्या आपली बाजू त्याच्या समोर मांड. परंतु एस्तेर त्याला म्हणते की मला, जिथे लिहिलं आहे वचन अध्याय 4 आणि वचन 11 मध्ये, की 30 दिवस राजाकडून मला बोलवणे आलेले नाही, कारण बोलवणं न आल्याशिवाय जर मी राजाकडे जाते तर मला मृत्यूदंडास पात्र ठरावं लागेल.
हा नियम त्या ठिकाणी होता. परंतु मर्दखै म्हणतो, जर तू आज गेली नाही तर प्रभू आपल्या लोकांची सुटका, आपल्या लोकांचा उद्धार दुसरी दुसरी कोणाकडून तरी करून घेईल. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो की अध्याय 4चं 15वं वचन, मग एस्थेरने मर्दखयास उलट निरोप पाठविला की जा शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस 3 रात्री अन्नोदक सेवू नका, मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. काय म्हणती एस्थेर? मी मेले तर मेले, पण मी नियमाविरुद्ध राजाकडे आत जाईल आणि मी माझ्या लोकांची बाजू मांडेन. काय एस्थेर सुंदर होती, रूपवती होती. तिचं पालन पोषण निश्चित देवाच्या कृपेत झालं. परंतु पुढे जाऊन जे पद तिला मिळालं होतं, त्या पदाचा उपयोग आपल्या लोकांच्या जीवनासाठी तिने केला. त्यांचा नाश करणारा जो हामान आहे त्याच्या विरुद्ध उभा राहून आपल्या लोकांचा बचाव तिने केला. आज एस्थेर सारखं आम्ही उभा राहतो का? लोकांचा बचाव करण्यासाठी आम्ही सरसावलेले आहोत का? आज कित्येक जण अधोलोकाच्या वाटेवर आहोत, नरकाच्या वाटेवर आहेत, पापाच्या दलदलीत गुंतलेले आहेत प्रियांनो. परंतु अशा लोकांचा बचाव करण्यासाठी ज्या प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणात आम्ही सक्रिय आहोत का? का मोशे सुंदर आहे? कारण त्याने इस्रायलाची मुक्ती केली. का सारा सुंदर आहे? कारण तिने आपल्या पतीच्या कार्यात सहभागी दाखवली. का एस्थेर सुंदर आहे? कारण तिने आपल्या लोकांचा, आपला प्राण, आपला जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवला. प्रिय, आज माझी परिस्थिती काय आहे? आज तुमची परिस्थिती काय आहे? आज खरोखर प्रभू म्हणेल का की तू सुंदर आहेस? त्या ठिकाणी असलेला आहे, आपण स्तोत्र संहिता 45वा अध्याय काढूया आणि त्या ठिकाणी देवाच्या अतिशय जवळचा आणि अतिशय उराशी असलेल्या व्यक्तीविषयी प्रभू लिहित आहे की स्तोत्र 45 आणि त्या ठिकाणी 1 पासून त्या ठिकाणी असलेला आहे, माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचिले ते मी म्हणून दाखवितो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. वचन 2, मानव जातीत तू अति सुंदर आहेस, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे, यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. कोणाविषयी हा लिहित आहे स्तोत्रकर्ता? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. त्या ठिकाणी असलेला आहे, मानव जातीत तू अति सुंदर आहे. खऱ्या अर्थाने शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या सुंदरतेविषयी काहीच लिहिलं नाही. जसं मोशेविषयी लिहिलं की तू सुंदर आहे, ते बालक त्यांनी पाहिल्यानंतर. एस्थेरविषयी लिहिलंय तू सुंदर आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याच्या जन्मानंतर त्या प्रकारचे भाष्य कोणी केले नाही की तो सुंदर आहे. परंतु स्तोत्रकर्ता कित्येक वर्षांपूर्वी तो म्हणतो, संपूर्ण मानव जातीत तू अति सुंदर आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त अतिशय सुंदर असा आहे प्रियानो. का? कारण देवाने जी योजना आखलेली आहे, हे इब्री लोकास पत्र आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. बघा बरं, इब्री लोकास पत्र माझ्यावर काढा आणि 1ला अध्याय, क्षमा करा, 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी असलेला आहे, तर आपण इब्री 2 आणि 3, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला. ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटावे, ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला. म्हणजे काय माहितीये का प्रियांनो? तारणाचा आरंभ, ते सांगण्याचा आरंभ स्वर्गामध्ये झाला आणि स्वर्गामधून तो आरंभ होऊन आम्हाला तो दिसतो, कालवरीच्या टेकडीवर दिसतो. आणि तो आरंभ आणि तो शेवट करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याविषयी लिहिलं आहे, मानव जातीस तो अतिशय सुंदर असा होता. कारण स्वर्गीय विचार घेऊन तो भूतलावर आला होता. ते विचार कुणाचे होते? ते प्रभूचे होते. ते प्रत्येक मनुष्याच्या तारणाविषयी होते. आणि म्हणून तो म्हणतो की तो अतिशय सुंदर आहे. का बरं? कारण त्याने जगाचं पाप हरण केलं. त्याने स्वतःवर
ते पाप घेऊन तो शापग्रस्त झाला. रोमकरास पत्र 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये आमची दुर्बलता आणि त्याचं येणं कशा प्रकारे झालं हे सर्व काही सांगितलं आहे, की आपण दुर्बळ असतानाच सुवेळी ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. खरोखर प्रियांनो, आम्ही दुर्बळ होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त सुवेळी आमच्यासाठी स्वर्गातून ह्या ठिकाणी आला. आणि प्रभूचं वचन सांगतं की तो अतिशय सुंदर होता, परंतु आम्ही पाहतो की तो आमच्यासाठी शापग्रस्त झाला. त्याने आमच्यासाठी ते रक्त वाहिलं. तो राजांचा राजा असून आपल्या डोक्यामध्ये त्याच्या काट्यांचा मुकुट घालण्यात आला. त्या ठिकाणी तो राजांचा राजा असून त्याचे कपडे काढण्यात आले प्रियांनो. आणि अशा प्रकारे रक्तबंबाळ झालेला ख्रिस्त कित्येक वर्षांपूर्वी स्तोत्रकर्ता म्हणतो, मानव जाती तू अतिशय सुंदर आहे. झाडावर टांगलेला तो शापग्रस्त आहे एवढंच नाही प्रियांनो, प्रभूचा आत्मा आम्हाला सांगतो झाडावर टांगलेला तो अतिशय सुंदर असा आहे. यशयाच्या ग्रंथात आपण येऊ आणि त्या ठिकाणी 52वा अध्याय, यशया आणि 52वा अध्याय, त्या ठिकाणी देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की 13वा वचन, परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा कंसामध्ये त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विरूप होता. एका बाजूला स्तोत्रकर्ता म्हणतो मानव जातीस तो अतिशय सुंदर होता, पण यशया म्हणतो की त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता. का एवढा फरक? कारण हा जो चेहरा आला होता तो तारणासाठी आला होता, आणि हा जो चेहरा आला आहे तो तारण पूर्ण करणारा चेहरा आहे, तो तारण प्राप्ती करून देणारा चेहरा आहे. कारण रक्त ओतल्या वाचून पापांची क्षमा होणार नव्हती प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त का सुंदर आहे? कारण स्वर्गामध्ये जे तारणाची चर्चा झाली की कोण जाणार, प्रभू म्हटलं मी जातो, पण भयानक अवस्थेमधून त्याला जावं लागलं. परंतु तो ज्यावेळेस येत होता त्यावेळेस तो म्हणतो स्तोत्रकर्ता, तो ज्यावेळेस आला त्या संपूर्ण मानव जातीस त्यामध्ये लोकांमधून तो अतिशय सुंदर होता, का त्याच्या अंतःकरणामध्ये देवाचे मन होते, देवाची इच्छा होती, देवाचे विचार होते, देवाचे संकल्प होते, आणि जे संकल्प पूर्ण करणारा तो ख्रिस्त तोच सुंदर आहे. आज आमची परिस्थिती काय आहे? पुन्हा हाच प्रश्न की त्याने तर आपलं कार्य पूर्ण केलं, पूर्ण झाले म्हटलं, तो देवाच्या दृष्टिकोनातून सुंदर आहे. परंतु ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना देवाची लेकरं होण्याचा अधिकार मिळालेला आहे. जर तो सुंदर आहे तर आम्ही जे लेकरं आहोत तर आम्ही सुंदर आहोत का प्रियांनो? हा मोठा प्रश्न आज आमच्या समोर प्रभू उपस्थित करत आहे. ते बालक सुंदर आहे, आमराम आणि योखबेदनी पाहिलं, पण प्रभू कित्येक वर्षानंतर म्हणतो तो अतिशय सुंदर आहे, कारण इस्रायलाची मुक्ती फारोच्या गुलामीतून त्यांनी केली. साराय सुंदर आहे, कारण पतीच्या कार्यामध्ये ती सहभागी झाली, अधीनतेमध्ये. ती एस्तेर सुंदर आहे, जे राजपदामध्ये तिला आणण्यात आणलं होतं, त्या पदाचा तिने योग्य उपयोग केला आणि इस्रायलची मोठी मुक्ती केली, नाशापासून त्यांचा बचाव केला प्रियांनो. ख्रिस्त अतिशय सुंदर आहे, त्याची तर वर्णन शब्दात आम्ही कधीच करू शकत नाही. परंतु जो मानवता जातीस अतिशय जो सुंदर होता तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती विरूप झाला. तरी सुद्धा जर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर बघू, जर दृष्टीने बघू, तर झाडावर टांगलेला अतिशय सुंदर आहे. तो रक्तबंबाळ झालेला ख्रिस्त अतिशय सुंदर आहे. तो लालबुंद असा ख्रिस्त अतिशय सुंदर आहे. हातापायात खिळे ठोकलेला ख्रिस्त अतिशय सुंदर आहे. काट्यांचा मुकुट घातलेला ख्रिस्त अतिशय सुंदर आहे. कारण जोपर्यंत त्या ठिकाणी तो जाणार नव्हता, हे कुरूप जीवन सुंदरतेमध्ये परिवर्तन होणार नव्हतं. त्या ख्रिस्ताचे आभार मानावे तेवढे कमीच आहे प्रियांनो. त्याच्या सुंदरतेविषयी आम्ही काय बोलू? रोमकरास पत्र आणि आम्ही 10व्या अध्यायाचे 13 ते 15 वचन वाचून आजचा शास्त्र अभ्यास आपण समाप्त करूया. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 13 ते 15 देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे की कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल, निश्चित त्याचं तारण होईल. पण
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कसे करतील? कितीतरी प्रश्न आहे तिथे. परंतु त्या ठिकाणी असलेला आहे चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहे. जसा आपला विषय चालू आहे सुंदरता, असं म्हणता येईल की चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती सुंदर आहे, मनोरम आहे. प्रियांनो, जो सुवार्ता सांगतो त्याचे चरण सुंदर आहे, मनोरम आहे. प्रभू करो हा महत्वाची गोष्ट जे प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं एवढंच नाही तर त्याच्या कार्यात सहभागी करून घेतला. प्रभूचं वचन सांगतं पावलाच्या द्वारे की आम्ही देवाचे सहकारी आहोत. देवाच्या कार्यात आम्हाला त्याने सहभागी करून घेतलेलं आहे. आणि सहभागी होत असताना देवाचे गुण, देवाचं मन, देवाची इच्छा आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार देवाचं अनुकरण करून जर आम्ही पुढे जातो तर निश्चित प्रभू जसा मोशेविषयी म्हटला तो अतिशय सुंदर आहे, तो तुमच्या आणि माझ्याविषयी देखील म्हणू शकतो की आम्ही सुंदर आहे. देवबाप करो ती सुंदरता रोज आणि रोज वाढण्यासाठी प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. देवाने पुरवलेल्या शब्दाबद्दल आणि विचारांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.